दुचाकीला 4 चाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील 2 लाखाची रोकड आणि 2 मोबाईल असा 2,17,000चा ऐवज लांबवल्याची घटना नगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव परिसरात मारुतीराव घुले पाटील कॉलेजच्या समोर मंगळवारी 11 जूनला रात्री 9:45च्या सुमारास घडली। उपनगरी भागात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग पाठोपाठ लुटमारीच्या घटना घडू लागल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा काही धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकरणी बुधवारी 12 जूनला तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अविनाश लक्ष्मण मांडगे वय 31 राहणार बोल्हेगाव यांनी या संदर्भात फिर्याद दिली। त्यांचे बालिकाश्रम रस्त्यावर महालक्ष्मी उद्यानाजवळ हर्षल मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे। ते त्यांच्या दुकानातून मनी ट्रान्सफरचेही काम करतात। सदर घटनेनंतर अविनाश यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 4 अनोळखी इसमांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 392, 427, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। तोफखाना पोलीस स्टेशन ते 11/6/2024 रोजी बोल्हेगाव हद्दीमध्ये आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्यादीला गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे 2 लाख आणि 2 मोबाईल असे हिसकावून त्या डिक्कीतून घेऊन गेले होते। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना माननीय SP सर, ॲडिशनल सर आणि DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमचे अधिकारी PSI पाटील, त्यांची टीम जपे, बाकी इतर सर्व अंमलदारांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ 12 तासाच्या आत आम्हाला 2 आरोपींविषयी माहिती मिळाली। त्या 2 आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे 3 आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची ती गाडी ताब्यात घेतली आहे। सदर गाडीची आम्ही झडती केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास 4.5 किलो गांजा मिळालेला आहे। NDPS ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि 2 आरोपीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे। हे बाकी 3 आरोपींनी पुढील तपास करीत आहोत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।